हाय गाईज अँड हाय शिल्पा मावशी. सो ॲक्च्युली मला एक व्हिडिओ ह्याच्यासाठी मी टाकला कारण मला एक पूर्ण तुला एक फीडबॅक द्यायचा होता. बेसिकली फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच की योगा आमच्या आयुष्यात तू इंट्रोड्यूस केला आणि इव्हेंच्युअली क्रिस्टल्स अँड द स्पिरिच्युअल ग्रोथ तू माझ्या लाईफमध्ये इंट्रोड्यूस केली. सो थँक्यू व्हेरी मच. आणि फीडबॅक असा की आय थिंक सगळाच मला द्यायचा आहे. बेसिकली मी ॲबंडन्स केला आहे, मी ग्रॅटिट्यूड केला आहे, मी योगा केला आहे, मी मेडिटेशन करते. सो रिअली 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 थँकफुल आणि थँक्यू सो मच तू आम्हाला इंट्रोड्यूस केल्या या गोष्टींसाठी. आणि एक स्पिरिच्युअल ग्रोथ म्हण किंवा एक सिच्युएशनला हँडल करायच्या वेज म्हण त्याने खूप हेल्प झाली. आणि ट्रस्ट मी, इवन दो मी या जनरेशनची आहे किंवा मी सगळ्यात यंग असेल और 96 इज माय बर्थ इयर, बट बिलीव्ह मी सेल्फ लव्ह इज डिफिकल्ट. अँड आय थिंक जस्ट ग्रॅटिट्यूडचा कोर्स मी केला, तुम्हाला एक पुश मिळाला आणि आय थिंक आय हॅव स्टार्टेड डुईंग दॅट. आणि थँक्यू सो मच फॉर दॅट. आणि मला ॲक्च्युली सगळ्याच विषयी फीडबॅक शेअर करायचा आहे. आय गो विथ द ग्रॅटिट्यूड फर्स्ट, कारण आय थिंक दॅट इज समथिंग वॉज सो मच अनएक्सपेक्टेड. कारण मला ग्रॅटिट्यूडचा कोर्स सगळ्यात जास्त अवघड वाटायचा आधी. आणि मी आपलं बोलणं पण झालं होतं त्याच्यावेळेस तुम्हाला भेटली होती त्यावेळेस की मी म्हटलं तर ग्रॅटिट्यूड मला अवघड वाटतं. पण ते केलं मी. आणि 27 डिसेंबरला एक टास्क होता आपला जो ग्रॅटिट्यूडचा चेक लिहायचा होता. आणि मी सहज त्यावेळेस लिहिलं होतं की अमाऊंट छोटी ठेवली होती मी 50,000 रुपीज. आणि त्यासाठी मला एक ते 50,000 मला एक टॅब घ्यायचा होता सॅमसंगचा किंवा ॲपलचा, त्यासाठी मी ठेवणार होते. सो तसं लिहिलं आणि तिथे मी काम करते ऑफिसचं, तिथं मी तो त्या वॉलला मी लावून ठेवलं. ओके, दॅट इज डन. जानेवारीमध्ये माझं एक सिटी बँकेचं अकाउंट होतं, ते मला क्लोज करायचं होतं. सो मी ते क्लोजर स्टार्ट केलं वगैरे वगैरे सगळं झालं. आणि मला एक DD इश्यू झाला 47,000चा. सो आय वॉज कन्फ्युज्ड वाय द DD इज इश्यूड अँड ऑल दिस स्टफ. मग ते म्हणले की तुमचं एक ओव्हरड्राफ्टचं अकाउंट होतं, त्याचा तो बॅलन्स तुमच्याकडे आला आहे. दॅट हॅपन्ड. आणि मी टॅबही घेतला. सो दिस इज सो न्यू टू मी. म्हणजे ॲज इन हा एक्सपिरियन्स आय डोंट नो. म्हणजे मी स्टन आहे ऑनेस्टली, कारण मी काहीच केलं नव्हतं. मी फक्त त्याच्यात लिहिलं होतं, मी विशफुल थिंकिंग केलं होतं. दॅट्स इट, दॅट्स ऑल आय डिड. व्हॉट एव्हर यू सेड आय डिड. आणि ते समहाव झालं. सो I don't know how to say thank you to you, honestly. I don't know how to say thank you to universe or the energy. But thank you so much, really. कारण मला आज जस्ट रिअलाइज झालं, बिकॉज आज मी तो टॅब बुक केला होता आणि आज मी तो चेक परत एकदा पाहिला. समहाऊ अमाऊंट इज 47,000 जी मला DD आला होता आणि 50K इज समथिंग आय रोट. सो इट्स जस्ट द डॉट्स गॉट कनेक्टेड आणि एकदम म्हणजे आय डोंट नो व्हॉट टू फील ऑनेस्टली. सो थँक्यू सो मच सिरियसली. आणि आय डोंट नो मीन्स ॲज इन रिअली आय एम जस्ट ग्रेटफुल ऑनेस्टली की तुम्हाला तू हा कोर्स माझ्या आयुष्यात आणलास आणि मी तो कम्प्लीट केला. ऑनेस्टली दॅट वॉज अनएक्सपेक्टेड आणि अतिशय सुंदर एक्सपिरियन्स होता माझा ग्रॅटिट्यूड करायचा. माझं आय ट्रस्ट मी, मला भीती वाटत होती की मी मे बी सेशन संपल्यावर किंवा आपलं ज्यावेळेस वर्कशॉप संपेल त्यावेळेस मी करेल का नाही. बट आय थिंक माझ्यात खूप बदल आहे. फर्स्ट ऑफ ऑल मला ॲक्च्युली ॲक्नॉलेज करायचं होतं हे की एकदा आपल्या एका अबंडन्सच्या सेशनमध्ये तू म्हणली होतीस और तुला कोणतरी सजेस्ट केलं होतं की ज्यावेळेस ट्रॅफिक सिग्नल आहे त्यावेळेस आपण थांबतो आणि आपण थोडं कंप्लेन करतो की किती ट्रॅफिक आहे, ऑल द स्टफ आहे किंवा किती मोठा सिग्नल आहे. तर त्यावेळेस फक्त थँक्यू म्हणायचं, जसं जसं ते सेकंड्स होतात तसं. अँड आय हॅव स्टार्टेड डुईंग दॅट. आणि खूप छान एक्सपिरियन्स होतो. म्हणजे त्या ट्रॅफिकचं किंवा ह्याच्यात त्याची चिडचिड होत नाही, काय होत नाही. दॅट इज ऑल टुगेदर डिफरंट एक्सपिरियन्स. सो थँक्यू सो मच, रिअली थँक्यू सो मच. आणि आय थिंक इट्स जस्ट की इट्स सो सरियल. मला सांगताच येत नाही तो एक्सपिरियन्स ग्रॅटिट्यूडचा. कारण मनी इज समथिंग मी खूप थोडीशी कॉन्शियस असायचे किंवा केअरफुल म्हणण्यापेक्षा मी असं कॉन्शियस जास्त होते त्याच्याविषयी. पण आय थिंक द गो विथ द लव्ह, ग्रो विथ द लव्ह इज वॉट समथिंग आय एम फॉलोईंग. त्याच्यानंतर ते लिहिलं पण आहे मी माझ्या ह्याच्यावर. आणि प्लस पूर्ण ग्रॅटिट्यूडचा कोर्स केला. सो ज्याच्या वेळेस मी गुगल पेने पे करते किंवा वॉट एव्हर द थिंग आय एम युझिंग, आय एम जस्ट सेइंग थँक्यू. I'll just say I go with the love and grow with the love. So really, really thankful for that. And one of the wish also came true. So as in really gratitude is something म्हणजे खरंच तुम्ही जर थँकफुल आहात आणि मला महत्त्व कळलं. बिकॉज वी यूज टू से थँक्यू. म्हणजे असं नाही की मी थँक्यू म्हणत होते. बट आय थिंक आत्ता एक त्याला एक ॲड ऑन मिळालं की येस तुम्ही जेन्युइन म्हणता. इव्हन रोजच्या डेली लाईफमध्ये सुद्धा मी ज्या आता रोज उठते सो आय एम बिंग थँकफुल फॉर एव्हरीथिंग बेसिकली. रात्रीच्या वेळेस मी झोपते त्यावेळेस आय एम बिंग थँकफुल. सो आय थिंक दॅट इज ऑल टुगेदर डिफरंट मी अँड आय एम रिअली लाइकिंग इट. सो थँक्यू सो मच. अजून मला ॲक्च्युली सगळाच फीडबॅक द्यायचा आहे मला, कारण आत्ता चान्स मिळाला आहे. सो आय एम जस्ट प्लॅनिंग टू डू दॅट. आणि मी तुझ्यासोबत मी अबंडन्सचं वर्कशॉप केलं होतं नोव्हेंबरच्या आधी. आय थिंक
त्यावेळेसचा तो एक्सपिरियन्स आय कांट टेल यू. द मेडिटेशन दॅट वी डिड, आय थिंक दॅट वॉज डिफरंट. म्हणजे त्यात तो पण माझं त्यावेळेस माझं थोडासा एक इमोशनल माझी जर्नी वेगळी होती त्यावेळेस आय थिंक. आणि ते मेडिटेशन, त्या अबंडन्सचं माझं जे एक्सपिरियन्स होता तो खूप त्यावेळेस महत्त्वाचा ठरला आणि त्यांनी खूप चांगलं काम केलं. जे म्हणजे मी त्यावेळेस खूप निगेटिव्ह होती बिकॉज आय वॉज सर्चिंग फॉर अ जॉब, प्लस बाबा बरे नव्हते. सो इट हेल्प मी अ लॉट टू मॅनेज द थिंग्स और हँडल एव्हरीथिंग. दॅट वॉज ऑल्सो वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्सेस. कारण त्याच अबंडन्सच्या वेळेस पण ज्यावेळेस मी ते स्टार्ट केलं होतं त्यावेळेस मी फक्त एक हे होतं की हां ठीक आहे, आपण करायचं आहे मेडिटेशन आपल्यासाठी. आणि एक जॉबचं पर्पज पण माझ्या मनात होतं त्यावेळेस, किंवा माझ्या कॉन्शियस माइंडमध्ये होतं ते. आणि अबंडन्सचं लेक्चर संपूस की आपलं वर्कशॉप संपूस तर मला जॉब मिळालेला होता. आय वॉज लाईक म्हणजे त्यावेळेस पण माझा तोच एक्सपिरियन्स होता की हाऊ कम अजून झालं. येस झालं. सो इट्स लाईक आय डोंट नो, मीन्स आता तोच एक्सपिरियन्स मला परत आत्ता आला आणि इट जस्ट गूज बम्स आहेत माझ्याकडे. ऑनेस्टली म्हणजे मला सांगायला म्हणजे माझ्याकडे काहीच नाही, बिकॉज इट जस्ट हॅपनिंग. आय डोंट नो हाऊ आय डोंट नो कसं काय, बट रिअली थँकफुल. कारण पहिलं ज्यावेळेस झालं त्यावेळेस मला तूच आठवलीस आणि तुझं वर्कशॉपचे सेशन्स आठवले. सो रिअली थँकफुल. आय थिंक जो पुश डेली लाईफमध्ये पाहिजे असतो तो आय थिंक ह्या तुझ्या वर्कशॉप्सने म्हण, किंवा तुझं फक्त एकदम नाही का चला लेट्स गो असं ऐकलं की एकदम तो पुश मिळतो. सो थँक्यू सो मच रिअली. आणि ऑफकोर्स क्रिस्टल्स जे तू सजेस्ट करतीस, किंवा जे तू मला न्यूमरोलॉजीचं पण मला जे सजेशन्स दिले होते, आय थिंक दे हॅव वर्कड ऑल इन अ राईट वे, आय वुड से. किंवा राईट वे म्हणण्यापेक्षा तो झाला संभव. आणि आय थिंक आय एम जस्ट थँकफुल ऑनेस्टली. म्हणजे मला खूप बरं वाटतं की 2021मध्ये आय थिंक आपण एव्हरीथिंग. दॅट वॉज ऑल्सो वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्सेस. कारण त्याच अबंडन्सच्या वेळेस पण ज्यावेळेस मी ते स्टार्ट केलं होतं त्यावेळेस मी फक्त एक हे होतं की हां ठीक आहे, आपण करायचं आहे मेडिटेशन आपल्यासाठी. आणि एक जॉबचं पर्पज पण माझ्या मनात होतं त्यावेळेस, किंवा माझ्या कॉन्शियस माइंडमध्ये होतं ते. आणि अबंडन्सचं लेक्चर संपूस की आपलं वर्कशॉप संपूस तर मला जॉब मिळालेला होता. आय वॉज लाईक म्हणजे त्यावेळेस पण माझा तोच एक्सपिरियन्स होता की हाऊ कम अजून झालं. येस झालं. सो इट्स लाईक आय डोंट नो, मीन्स आता तोच एक्सपिरियन्स मला परत आत्ता आला आणि इट जस्ट गूज बम्स आहेत माझ्याकडे. ऑनेस्टली म्हणजे मला सांगायला म्हणजे माझ्याकडे काहीच नाही, बिकॉज इट जस्ट हॅपनिंग. आय डोंट नो हाऊ आय डोंट नो कसं काय, बट रिअली थँकफुल. कारण पहिलं ज्यावेळेस झालं त्यावेळेस मला तूच आठवलीस आणि तुझं वर्कशॉपचे सेशन्स आठवले. सो रिअली थँकफुल. आय थिंक जो पुश डेली लाईफमध्ये पाहिजे असतो तो आय थिंक ह्या तुझ्या वर्कशॉप्सने म्हण, किंवा तुझं फक्त एकदम नाही का चला लेट्स गो असं ऐकलं की एकदम तो पुश मिळतो. सो थँक्यू सो मच रिअली. आणि ऑफकोर्स क्रिस्टल्स जे तू सजेस्ट करतीस, किंवा जे तू मला न्यूमरोलॉजीचं पण मला जे सजेशन्स दिले होते, आय थिंक दे हॅव वर्कड ऑल इन अ राईट वे, आय वुड से. किंवा राईट वे म्हणण्यापेक्षा तो झाला संभव. आणि आय थिंक आय एम जस्ट थँकफुल ऑनेस्टली. म्हणजे मला खूप बरं वाटतं की 2021मध्ये आय थिंक आपण योगा थ्रू भेटलो. आणि समहाव ते आता एक इतकं छान आपलं पण रिलेशन बनलं, आणि त्यात असं रिलेशन झालं. आणि हे क्रिस्टल स्पिरिच्युअलिटी पण एकदम माझ्यात जी मला कधीच वाटली नव्हती होईल ते झाली. आणि आय थिंक आमच्या घरी पण आई आणि बाबा, स्नेहल, सनी, आय थिंक दे आर लाईक इट्स जस्ट इट्स परफेक्ट काइंड ऑफ फॉर मी ॲटलिस्ट फ्रॉम माय पॉईंट ऑफ व्ह्यू. बट रिअली थँक्यू सो मच. आणि आता मी जेन्युअनली प्रॉमिस करते, ज्या वेळेस तू ग्रॅटिट्यूडचं घेशील त्या वेळेस आय विल बी देअर ऑनेस्टली. कारण विदाऊट एनी डोक्यात म्हणजे माझ्या काही नव्हतं मला खूप भीती वाटत होती मी ग्रॅटिट्यूडचं कम्प्लीट करेल का नाही कोर्स, बिकॉज आय नो डेली लाईफमध्ये मी थँक्यू म्हणत होते, बट आय थिंक त्याला एक मिनिंग येणं किंवा ते जेन्युअनली म्हणणं इज ऑल टुगेदर डिफरंट थिंग. आणि स्पेशली छोट्या गोष्टींना, जसं तू म्हणते की ॲम्ब्युलन्स चालली असेल तर तुम्ही म्हणू शकता, किंवा उद्याचे टास्क जे हवेत आपल्याला त्यासाठी ते कधीच डोक्यात येत नाही. इवन दो आय एम वर्किंग वुमन, किंवा तुम्ही म्हणता ना कॉर्पोरेट लाईफ अँड ऑल दो स्टफ, आम्ही तर टास्कवाले असतो, पण नाही, वी डोंट से इट ऑनेस्टली, बट ॲटलिस्ट आय डोंट से इट. बट राईट नाव आता माझं कम्प्लीट चेंज आहे. आय थिंक जे माझं 2025चं पण व्हिजन बोर्ड होतं बेसिकली, त्याला पण तू जे पुश केलं त्याच्यात हे होतं सेल्फ लव्ह. सो आय थिंक हे जे मी तुझ्यासोबतचे सगळे जे कोर्सेस केले, जे क्रिस्टल्स मी तुझ्याकडनं घेते सध्या, दॅट इज हेल्पिंग मी अ लॉट ऑनेस्टली. आणि त्याची जी एनर्जी आहे, त्याची जी वाईब आहे, दॅट इज समथिंग आय एम रिअली लायकिंग इट. आणि आय एम रिअली थँकफुल अँड ग्रेटफुल
की आपण परत भेटलो आणि